गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? तर आपण आज मिश्र डाळीचे सांडगे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. तर मी इथं म्हणजे हे करून आणलेले, दळून आणलेले आणि थोडंसं भरडं दळून आणलेले. आणि दळून आणल्यानंतर आपण काय करायचं, आता तुम्हाला ज्या ताटामध्ये मळायचे त्या ताटामध्ये तुम्ही घ्यायचं. आता आपण घेऊ. आता हे किती 1 किलो बरं का, म्हणजे मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतली आणि अर्धा किलो हिची हरभऱ्याची डाळ. आणि हे थोडंसं भरडं दळून आणायचं, म्हणजे थोडंसं जाडसर दळून आणायचं. तर आता मला आता जेवढे होते ना तेवढंच मी घेणार आहे, म्हणजे पीठ, कारण जास्त मला एकटीला करायचं म्हणजे निम्म पीठ हे बघा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण मीठ टाकायचे, असं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची, जास्त पण नाही टाकायची. परत चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये, म्हणजे ती वाळल्यानंतर छान लागते त्याच्यामध्ये. परत इथं लसूण आणि जिरे मी बारीक करून घेतलेले. आणि आता हे आपण मळून घ्यायचं व्यवस्थित, पाणी घ्यायचं आणि घट्ट मळायचं. काय करायचं, जास्त पातळ मळायचं नाही, कारण ते पीठ नंतर सैल पडत असतं. त्यासाठी काय करायचं, आपण घट्ट मळायचं, थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपण सांडगे तयार करायची. गावातून दळून आणावं लागतं मला. काय म्हणते माहिती का, गिरणीतून कधी कधी आपल्या मनासारखं घेत जायचं. आता मला ही थोडं मोठं वाटते, मला कसं पाहिजे होतं माहिती का, थोडंसं बारीक पाहिजे होतं ह्याच्यापेक्षा. तुम्ही दळताना पण बघू शकता म्हणजे. आता हे जर पीठ मी चाळलं असतं ना चाळणीने, तर भरपूर सगळं वरतीच राहिलं असतं. आणि असं थोडंसं जास्त धुवून आलं तर ती कमी प्रमाणात पाहिजे. छोटी गिरण असेल ना तर त्याच्यावरती व्यवस्थित येतं. मोठी गिरण असली की खेडेगावात असणारे प्रॉब्लेम असतो. आपण सांगितलंय ना असं काही करू देत नाही. ते जरा मोठंच आहे, मला माझ्या मनासारखं नाही येतच सांडगे, कारण आपण मिश्र डाळीचे केले. आणि जरी कुणाला पाहिजे असतील ना सांडगे तरी पण समजा करून मिळतील व्यवस्थित घरगुती पद्धतीने मस्तपैकी, म्हणजे एकदम छान. आता तुम्ही बघितलंच आहे तुमच्या समोर की काय काय ह्याच्यामध्ये टाकले. आणि तुम्हाला घरी जरी करायचे असतील ना तरी सुद्धा तुम्ही म्हणजे करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी चटणी विसरली ती, तरी तिखट आहे जरा चटणी, त्याच्यामुळं थोडी टाकणार आहे चटणी. आता ही छोटी 3 चमचे टाकली बघा चटणी, म्हणजे मी लसणाची चटणी केलेली ती खाण्यासाठी. तर आता हे बघा असं मळून ठेवायचं. आणि कोण कोण मटकीच्या डाळीचे पण करते, कोण कोण 4 डाळीचे पण मिक्स करते. तर ही मी दोन्ही डाळी मिक्स केलेली आहेत, मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ. आता आपल्याला उन्हाळ्यात काय होतं, भाजीचा प्रॉब्लेम येतो. मग कधी कधी आपल्याला भाजी करण्यासाठी किंवा तळून खाण्यासाठी लहान मुलांना समजा ह्याच्यात तुम्ही चटणी नाही टाकली, किंचित टाकायची नॉर्मल. आता मी ह्याच्यात 3 बारकी चमचे, तुम्ही 1 चमचा जरी टाकला तरी लहान मुलांना तळून देण्यासाठी पण मुलं दुपारच्या वेळेत खाऊ शकतात. आता हे व्यवस्थित बघा पीठ झाले तयार आहे का, तर बघू शकते असं घट्ट पीठ. आणि आता आपण एक फडकं हातरायचं चटईवरती आणि त्याच्यावरती आपण करायला घ्यायचं. असं थोडं थोडं करायचं. जर तुम्ही एकटं करत असाल ना तर थोडं थोडं करायचं. आता हे मी अर्धा किलोचंच मळलं, समजा अर्धा किलो हे बघा राहिले, हे पीठ शिल्लक राहिले. आता हे नंतर करेन, हे आधी करून बघन, कारण परत मध्ये दुसरं काम आलं तर हे काम राहून जातं. मग त्यासाठी काय करायचं, आपल्याला होतं तेवढंच थोडंच मळायचं. आता मी तुम्हाला करताना दाखवते. आता हे पाणी असं पाण्यामध्ये हात बुडवायचं आणि थोडंसं असं पीठ घ्यायचं, असं हातावरती मऊ करायचं आणि सांडगे सोडायचे. तर हे बघा अशा पद्धतीनं सांडगे सोडायचे. आणि काय करायचं माहिती आहे का, चिटकून टाकायची. एक फडकं ओलं करून घ्यायचं आहे बघा, हे असं ओढणी, धोतर, साडी आणि चटईवरती टाकायचं. आणि नंतर जेणेकरून हे परत इकडं हे असं ह्याच्यावरती झाकून ठेवता येईल तुम्हाला, व्यवस्थित तुमचं धूळ बसणार नाही, काही नाही. आता मी तर घरातच करते, परत बाहेर उन्हात ठेवायचे. आपले करून झाले ना की मग उन्हात ठेवायचे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सांडगे करू शकताय. आणि जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही कॉल करा, 95 79 18 16 94 या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला करून दिले जातील एकदम
स्वच्छ आणि सुंदर, कारण मलाच तसं घाण अजिबात आवडत नाही. त्यामुळं तुम्हाला छान प्रकारे करून मिळेल, तुम्हाला पाहिजे तशी. फक्त मटकीच्या डाळीचे म्हणलात तरीसुद्धा मटकीच्या डाळीचे मिळतील, आणि मिक्स डाळीचे म्हणलात तरी पण मिक्स डाळीचे सुद्धा मिळतील. जर तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मागवू शकताय. आता हे सर्व मी सांडगे घालून घेते.